पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आधी अभंग घेतो आणि त्यानंतर मग घेतो. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, काके जुळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. माता शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पाया कडावा गर्जते. काके जोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. कामने दिगंबर तया माझा नमस्कार, काके जोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. अखिल गुणनिधना अखिल गुणनिधना करुणा वत्सल करुणा भक्त वत्सल अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. चिंतनाला निरूपणाला प्रवचनाला प्रारंभ करूया. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत. आता तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात तीन शिरे सहा हात. तीन शिरे म्हणजे कोण आहेत? ब्रह्मा विष्णू आणि महेश है ना. ब्रह्मा विष्णू आणि महेश. ज्ञानोबराय पण म्हटलं ना, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. मग आता त्रिगुण आसार कसं बरं आणि तीन शिरे सहा हात म्हणजे काय आहे नेमकं? याचा सगळ्यांचा सांगड घातला तर बघा असं येतं की माऊलींची पहिल्याच अध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये पहिलीच ओवी दाखवलेली आहे की ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या. ओम म्हणजे कोण आहे आणि तीन शिरे म्हणजे कोण आहे आणि त्रिगुण आसार निर्गुण हे सार. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर यामध्ये एकाच वाक्यात देता येईल असं आहे की आता तीन शिरे ब्रह्मा विष्णू महेश. आता त्रिगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. आता ह्या सगळा जर भाग बघायचा झाला तर कसं आहे बघा की त्रिगुण आसार का भाग दाखवला आणि निर्गुण हा सार का असं माऊली म्हणतात. तर बघायला गेलं तर असं आहे, पहिल्याच ओळीमध्ये ओम नमोजी आद्या. काय आवाज येतो ना माझा? ज्योतिताई तुमचा स्पीकर बंद करा. ज्योतिताई, ज्योतिताई स्पीकर बंद करा. हा, तर आता माऊली म्हणतात की आता ओम आहे ना. ओम म्हणजे कसं आहे? आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश. मग आता ह्यात मध्ये ओम तयार झाला का? इथं ओम तयार होत नाही. तर ह्यामध्ये अजून ओम तयार होण्यासाठी आकार उकार आणि मकार आणि अर्धमात्रा तो ईश्वर, अर्धमात्रा तो ईश्वर आल्याशिवाय ह्या ओम तयार होत नाही. म्हणून हा अलीकडला भाग आहे ओमचा, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशचा अलीकडला भाग आहे. आणि जो ईश्वर आहे, माऊली पण म्हणतात बघा, ईश्वर कोणाला म्हटलेला आहे? तर त्या परब्रह्माला. परब्रह्म कधी आहे? ज्यावेळेला ते निर्गुण निराकार असं जे परब्रह्म आहे त्यावेळेला ते परब्रह्म असतं. पण तेच परब्रह्म ज्या वेळेला गुणामध्ये येतं, तत्वामध्ये येतं, मायेमध्ये येतं, त्यावेळेला तो ईश्वर म्हणून अवतारात येतो. म्हणजेच काय, श्रीराम प्रभू आले ईश्वर म्हणून आले, श्रीकृष्ण प्रभू आले ईश्वर म्हणून आलेले आहेत. म्हणून असा हा त्रिगुण आसारचा भाग दाखवलेला आहे. इथं आता बघायचं तर थोडस मागे जाऊ आपण, त्रिगुणाच्या मागे जाऊ की 8व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात परब्रह्म काय म्हटलेलं आहे? एकोमहा अनेका, मी एक आहे याचे अनेक व्हावेत असं त्या परब्रह्माला वाटलं. वाटल्यानंतर ना तिथं मूळ माया जन्माला आलेले आहे. ओम नमोजी आद्या, इथंच आपण फिरूया. तीन शिरे इथंच आपण फिरूया.
मग ओम नमोची आद्या म्हणजे आदिशक्ती जी आहे तिथं ते लगेच निर्माण झालेलं आहे परब्रह्माच्या ठिकाणी. परब्रह्म काहीही करू शकत नाही, करता करविता तोच आहे. बघा, ध्यान देऊन श्रवण करा म्हणजे लक्षात येईल. करता करविता परब्रह्मच आहे, सृष्टी निर्माण करता परब्रह्मच आहे, ब्रह्मांडाचा निर्माण करता परब्रह्मच आहे. पण परब्रह्म एकटं काही करू शकत नाही, म्हणून त्या परब्रह्माला निर्माण करावं लागली ती मूळमाया, आदिशक्ती. तिलाच म्हटलेलं आहे आदिशक्ती. म्हणून ही मूळमाया जन्माला कधी आली? ज्या वेळेला परब्रह्म वाटलं मी एकटा आहे, अनेक भाव आहेत, इच्छा झाली. परब्रह्माला इच्छा होत नाही, फक्त काय ती स्फूर्तिरूप इच्छा दाखवलेल्या आहे. म्हणून तिथं इच्छा झाल्या लगेच मूळमाया जन्माला आलेल्या आहे. आणि त्या मूळमायाच्या ठिकाणी आता इथं परब्रह्म आहे, मग इथं मूळमाया जन्माला आली. आणि मूळमायाच्या ठिकाणी गुणमाया जन्माला आली. मूळमायाच्या ठिकाणी गुणमाया जन्माला आली आणि ती गुणमाया गुणांना प्रसवली. गुणमाया गुणांना प्रसवल्यानंतर बघा, हा लय चिंतन पण भाग मांडला जातो इथं, याला लय चिंतन पण म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. तर बघा, गुणांना प्रसवली म्हणजे गुणमाया गुणांना प्रसवली. गुणमायेमध्ये गुण आहेतच, मूळ मायेमध्ये पण गुण आहेतच, पण त्याचा विस्तार होत नाही. जसं उदाहरण दिलं, कणीस असतं ना, मक्याचं कणीस किंवा ज्वारीचं कणीस, त्या कणसामध्ये त्याला रॅपर असतं म्हणजे कवर असतो, त्यामध्ये दाणे असतातच. पण ज्या वेळेस त्याचा रॅपर काढला जातो, त्याचा कवर काढला जातो, म्हणजेच काय, त्याचा विस्तार होतो, त्याच्या आतमध्ये ते आहेच. तसं मूळ माया गुण मायाच्या ठिकाणी ते आहेतच, फक्त त्याचा विस्तार झाला नव्हता. म्हणून गुणांना प्रसवल्यानंतर मग इथं जन्माला आले गुण, त्रिगुण जन्माला आले. ब्रह्मा विष्णू महेश, रज सत्व आणि तम, म्हणून ब्रह्मा विष्णू महेश इथं जन्माला आलेले आहेत. म्हणून हा मूळ मायेच्या गुण मायेच्या अलीकडला भाग आहे, म्हणून याला म्हटलेला आहे आसार. आणि मूळ माया, गुण माया आणि मूळ मायेच्या पलीकडला जो भाग आहे त्याला म्हटलेला आहे परब्रह्म, म्हणून त्याला म्हटलेला आहे निर्गुण. म्हणून त्रिगुण आसार अलीकडला भाग आहे, मूळ मायेच्या अलीकडला सगळा जो भाग आहे त्याला आसार म्हटलेला आहे. आणि मूळ मायेच्या पलीकडला जो भाग आहे त्याला काय म्हटलेला आहे? निर्गुण निराकार असं म्हटलेलं आहे, म्हणून त्याला सार म्हटलेलं आहे. आता व्हिडिओ चालू केलात, मला तुम्हाला बघून मला म्हणजे सांगता येतं बरं का. आतापर्यंत मी जे कीर्तन करतो ते बघून म्हणते. आता न बघता मोबाईलकडे बघून मला एवढं सांगता येणार नाही. तुमचे चेहरे बघून म्हणजे तुम्हाला कसं समजायला, एक्सप्रेस कसं व्हायला, त्या पद्धतीने मला भाग येतील. अजून सगळी व्हिडिओ चालू केले तर पण चांगलीच गोष्ट आहे. तर बघा की मूळ मायेचा भाग झाला, म्हणून अलीकडला भाग आहे, म्हणून लक्षात आलं. म्हणून त्रिगुण हे अलीकडले आहेत, म्हणून यांना काय म्हटलेलं आहे? त्रिगुण, काय ते त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार. म्हणून सारासार विचार हरिपाठ, म्हणून एक हरिपाठचा इथं भाग दाखवलेला आहे. म्हणून याला म्हटलेलं आहे ओम. आलं लक्षात? मग ओम झालेला आहे. मग त्या ओमला तयार करण्यासाठी म्हणजे चौथा यावं लागतो, चौथा आल्याशिवाय इथं पूर्णत्व नाही. म्हणून काय, शुद्ध सत्वगुणाचा भाग दाखवलेला आहे. बघा, ब्रह्मा विष्णू महेश, रज सत्व तम, पण रजगुण सत्वगुण तमगुण आहे. पण या तिघांना चालवण्यासाठी शुद्ध सत्वगुण हा चौथा यावा लागतो, शुद्ध सत्वगुण मांडलेला इथं. आणि हा सगळा जो भाग आहे ना, 3 येतो, पण चौथा जो आहे तो शुद्ध सत्वगुणाचा भाग आहे. हा चौथा जो आहे ना, 84 तत्व येतात ना, त्यामध्ये येतात. 84 तत्व मी इथं घेत नाही, आणि कधी तर आपल्याला योग आला तर त्यावेळी नक्की 84 तत्व बघू. आता इथं काय दाखवायचं आपल्याला, 3 शिरेचा भाग झालेला आहे, म्हणून इथं ओम तयार झालेला आहे. मग आता इथं ब्रह्मा विष्णू महेश रज सत्व तम, मग ह्या तमोगुणापासून, आता लक्षात आलं, परब्रह्म, मूळ माया, गुण माया, गुणा प्रसवली, ब्रह्मा विष्णू महेश रज सत्व तम, मग तमोगुणापासून आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू निर्माण झालं, वायूपासून तेज निर्माण झालं, आणि तेजापासून पाणी निर्माण झालं, आणि पाण्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे आपण जी उभा राहिलेली आहे ती पृथ्वी पाण्यापासून निर्माण झालेली आहे. मग आता ही माझी, तुमची, माझी जी पृथ्वी आहे ही पण पाण्यापासूनच निर्माण झालेली आहे. म्हणजे मातेची 3.5, पित्याचं 3.5, शोणित, शुक्लित, लाळ, मूत्र आणि श्वेद, त्याच्यापासून ही आपली पृथ्वी निर्माण, आपला हा देह निर्माण झालेला आहे. असो, तिकडे जायला नको. मग आता ही पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली, आपण उभा राहिलेला आपली पृथ्वी ही. मग ह्या पृथ्वीवरती 4 खाणी निर्माण झाले, जारज, अंडज, श्वेदज आणि उद्भिज. मग 4 वाणी निर्माण झाल्या, परा म्हणजे आपल्या बिंबीजवळ आहे परा, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. जी मी बोलतोय ते आता वैखरीतून, पण ऍक्च्युअली बोलतोय तो परेतून बोलतोय. परेतून म्हणजे काय, अंतरातून बोलतोय ना. म्हणजे काय की अंतरातून बोललं, जे निरूपण आहे परब्रह्माचं, जे कीर्तन आहे परब्रह्माचं, त्याला म्हटलं जातं परेतून. आणि वरवरचं वैखरीतून काय बोलतात की आता पाहुणे आले, आपण काय म्हणतो, या 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 या, मस्त झालं, मस्त हो, या या, आनंद आहे म्हणतो, म्हणजे वैखरीतून झालं. आणि आत बायकोजवळ जातोय आणि म्हणतोय काय, आता कशाला आले काय माहिती, ऐकताय ना.
म्हणजे आता कशाला आले काय माहित, म्हणजे आतून बोलणं. हे कुठून झालं? परेतलं झालं. म्हणजे परा वेगळी आणि पश्चंती वेगळी, मध्यमा वेगळी आणि वैखरी वेगळी. ह्या चारी खाणी निर्माण झाल्या, चारी वाणी निर्माण झाल्या, म्हणून मग 184 जीववेणी निर्माण झालेले आहेत. हा असाच सगळा हा भाग परत आलेला आहे. मग ज्या वेळेला लय चिंतनचा भाग मांडला जातो तो तसाच आहे. मग चारी खाणी चारी वाणी जाणार, मग सगळ्यात शेवटी असा सगळा आकाशापर्यंत भाग जाणार, मग सगळ्यात आणि विलीन होणार ते परब्रह्मात विलीन होणार. हा लय चिंतनाचा भाग झाला. मग इथं सांगितलेलं आहे 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, म्हणून मूळ मायेचा भाग दाखवला तो इथं दाखवलेला आहे. ओम नमो जी आद्या. मग ओम दाखवला कसा आहे तर आकार उकार आणि मकार आणि अर्धमात्रा तो ईश्वर, तो आल्याशिवाय आपल्याला हे ओम कळणार नाही. म्हणून ओम बघा, हे ओम तर कळतं श्री, म्हणून बघा माऊलीने काय सांगितलेलं, श्री ज्ञानेश्वरी लावल्यात ना. मग श्री ज्ञानेश्वरी का हो? नुसतंच ज्ञानेश्वरी नाही मांडलेलं आहे. म्हणून बघा 6व्या अध्यायामध्ये पण दाखवलेला आहे तो परब्रह्म. आता आपण म्हटलं मगाशी काय, ते परब्रह्म कसं आहे? निर्गुण आणि निराकार आहे, बरोबर आहे ना? निर्गुण आणि निराकार आहे. पण माऊली गीत काय म्हणतात की ते परब्रह्म कसं आहे? षड गुणेश्वर आहे. आपण काय म्हटलं, गुणाच्या पलीकडे आहे, निर्गुण आहे. पण माऊली म्हणतात तिथं षड गुणेश्वर आहे. म्हणजे काय? त्याच्याकडे 6 गुण आहेत. कुठले आहेत? श्री, यश, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य किंवा सामर्थ्य पण म्हणतो आपण. ऐश्वर्य किंवा सामर्थ्याचा भाग इथं दाखवलेला आहे. मग हा सगळा जो भाग आहे तो षड गुणेश्वर आहे. म्हणजे श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी पण होतं. आणि इथं आपल्याला दाखवायचं फक्त आता परब्रह्माचा भाग घेऊ आपण. श्री आपण काढतो ना, असं श्री काढतो बघा, आहे ना. मग त्याच्या ठिकाणी 2 दंडक आपण देतो. 2 दंडकाचा भाग असा आहे की मातृदेवोभव पितृदेवोभव. आधीचे 2 दंडक आहेत त्याला मातृदेवोभव पितृदेवो, मग श्री काढतो. आणि त्यानंतर 2 दंडक आहेत. दंडक म्हणजे काय की अतिथी देवोभव आणि आचार्य देवोभव. ह्या दंडकात आहे तो, म्हणजे परब्रह्मच दंडकात आहे, म्हणून तुम्हा मला दंडकात राहता आलं पाहिजे. म्हणजेच कुठलं दंडक दाखवलेलं आहे? आपली जी चौकट आहे त्या चौकटीत राहून आपण सगळ्या विषयांचा उपभोग घेतला तर उत्तमाचाच भाग आहे. तुकोबरायाने पण तेच केलेलं आहे. तुकोबरायाने पण तेच केलेलं आहे. काय? चौकटीत राहून सगळे भाग दाखवले. विषय वाईट नाहीत, विषय हे चांगलेच आहेत. फक्त त्या विषयांचा वापर अतिरेक झाला ना, मग त्या विषय काय होतात? विकारार्थ परावर्तित होतात. म्हणून इथं दाखवले बघा की ज्या वेळेला आपण म्हणतो ना मंदिरात जातो ना, त्यावेळेला आपण 2 वेळा घंटा वाजवतो बघा, है ना. म्हणजे 2 वेळा असं घंटा वाजवतो, टाण टाण वाजवतो. तर 2 वेळा असं वाजवायचं नाही. त्याला शास्त्र काय सांगतं माहितीये काय? एकदा असं वाजवायचं पुढं आणि एकदा आपल्याकडे वळायचं मागं. ज्या वेळेला पुढं वाजवतो ना त्यावेळेला म्हणायचं आपण की गमणार तर तू राक्षसा, म्हणजे माझ्यातले राक्षसी गुण तेव्हा तुझ्या चरणी समर्पित. आणि भगवंत हेच मागतो. भगवंत आपल्याला काही मागत नाही. तो फुलं मागत नाही, तो काय पुष्पम फलम काय मागत नाही. तू द्यायचं असलं ना तर तुझ्यातले मला अवगुण दे, तुझ्यातला मला अहंकार दे. आणि आपण हे सोडतोय आणि बाकी सगळं देतोय, है ना. मग नामदेव महाराज पण म्हटलेत ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे विष्णुदासा भाविकांची नामा म्हणे असावे तया कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. ज्या मुखात पांडुरंग आहे, ज्या मुखात राम आहे, त्याला अहंकाराचा वारा लागू नये. आपल्याला ध्यान दिसतो की नाही? पण त्याचा वारा दिसत नाही आहे, है ना. पण अहंकार तर अजिबातच दिसत नाही. पण त्या अहंकाराचा वारा लागू नये म्हणजे केवढी मोठी भूमिका आहे माहिती आहे का हे. मग हा भाग आपल्याला लागू नये असं नामदेव महाराज म्हणतात. मग आपण तो तिथं समर्पित करता आला पाहिजे. म्हणून मगाशी राहिला भाग की ज्या वेळेला आपण मंदिरात जातो त्यावेळेला पुढे घंटा वाजवतो. म्हणजे काय? गमणार तो राक्षसा, माझ्यातले देवा वाईट गुण जे आहेत, म्हणजे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर, दंभ, संशय, चिंता, तृष्णा, भावना, ईर्ष्या, वासना, तृष्णा काय असतील ते सगळे 88 64 आहेत. मग ते सगळं काय होते देवा? गमन होते, तुझ्या चरणी लीन होते ते. आणि परत जेव्हा दुसऱ्यांदा आपल्याकडे घंटा वडतो त्यावेळी म्हणायचं आहे आव्हानार्थ तू देवानम. म्हणजे आव्हानार्थ तू देवाना म्हणजे देवा तुझ्यातले चांगले गुण माझ्यात येऊ दे, मला देवासारखं होऊ दे, नव्हे मला देव स्वरूपच होऊन जाऊ दे. म्हणजे कसं आहे बघा की आता ओम झाला, आता स्त्री पण झाला. आता मग स्त्रीच्या खाली असतं ते काय असतं? स्वस्तिक असतं. स्वस्तिक असतं म्हणजे काय? स्व म्हणजे अस्तित्व, स्व आपलं, आणि अस्तित्व म्हणजे काय? आपलं अस्तित्व जिथं नाहीच होतं तिथं स्वस्तिक आहे. आणि जिथं आपलं अस्तित्व नाहीच होतं त्यावेळेस तो भेटतो, तो स्त्री भेटतो. स्त्रीवरती, स्त्री म्हणजे परब्रह्म, स्वस्तिक म्हणजे आपण.
आता स्वस्तिकचा भाग असा आहे की ज्या वेळेला टिंब आपण काढतो ना, पहिली टिंब असते बघा इथं, मग त्या टिंब पासून चालू करायचं, इकडं असं वडायचं. काय वडायचं, पहिला भाग असं वडला ना, काय म्हणायचं, सलोकता. दुसरा भाग इकडे वडायचं, समीपता. तिसरा भाग इकडे वडायचं, स्वरूपता. आणि चौथा भाग खाली वडायचं, म्हणजे काय, सायुज्यता. या 4 मुक्त्या दाखवल्या, समीपता, स्वरूपता आणि सलोकता आणि सायुज्यता. 4 मुक्त्या दाखवल्या. अजून स्वस्तिक तयार झालं नाही. मग पुढे दाखवलं काय, मग अंतकरण, मन, बुद्धी आणि चित्त. आता स्वस्तिक तयार झालं का, नाही अजून तयार झालं. अजून 4 टिंबा द्यायच्या त्यामध्ये, म्हणजे काय, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4 टिंबा दिल्या. अजूनही स्वस्तिक तयार झालं नाही आहे. अजून म्हणजे काय, मध्ये जी टिंब देतात ती मध्ये टिंब आहे, ती पण आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही, ती टिंब म्हणजे काय, परब्रह्म स्वरूप आहे. त्या टिंब पासून सगळं स्वस्तिक असं तयार झालेलं आहे. तसं तुमचा माझा देह तो आला मातेच्या उदरात, ज्या वेळेला स्टार्ट तो आलेला आहे, आणि ज्या वेळेला तो आला आणि त्याच वेळेला तिथून आपल्या देहाची निर्मिती झालेली आहे. म्हणून बघा, रजोशिळाचा विटाळ त्याचा झाला आळून गाळ, त्या गाळाचेच हे केवळ शरीर जाणावे. म्हणून तिथून आपला स्टार्ट जन्मात झालेला आहे. तसं आपलं अस्तित्व स्वस्तिक म्हणजे काय, आपलं अस्तित्व जिथं संपतं त्यावेळेला भेटतो तो श्री भेटतो. श्री म्हणजे कोण आहे, सद्गुरू आहे. म्हणून हा षड गुणेश्वराचा भाग दाखवला, श्री. लक्षात आलं. मग आता श्री, मग दुसरा भाग आहे यश. यश म्हणजे काय, त्याच्याकडे यशच आहे, अखंड यशस्वी आहे तो, अजिबात त्याच्याकडे अपयशाचा भाग नाही. आपल्याकडे यश अपयश, यश अपयश, पास नापास आपण होतो. पण तो कसा आहे की अखंड यशस्वीच आहे. यश झाल्यानंतर औदार्य, म्हणजे औदार्य म्हणजे असं भरभरून देतो तो. मग ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर किंवा सामर्थ्याचा भाग आहे. ज्ञान म्हणजे आता जे परब्रह्माचं ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आहे, ते आपल्याला देता आलं पाहिजे. आपण ज्ञान शिकतोच, कॉलेजमध्ये शिकतो, शाळेमध्ये शिकतो, पण हे ज्ञान नव्हे. समर्थांनी एक समासच मांडलेला आहे, म्हणजे जे इंजिनियरचं आहे ज्ञान, जे डॉक्टरचं ज्ञान आहे, जे वकीलचं ज्ञान आहे, जे घोड्यांचं अश्वाचं ज्ञान आहे, जे हत्तीचं ज्ञान, हत्ती ओळखण्याचं ज्ञान आहे, जे शेतीचं ज्ञान आहे, जे कलेचं ज्ञान आहे, हे ज्ञान नव्हे, 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 असं एका समासच मांडलेला आहे समर्थांनी. मग ज्ञान कुठलं, मग हे ज्ञान नव्हे, हे काय, हे एवम पोट भरायची विद्या. काय म्हटलेलं आहे, एवम पोट भरायची विद्या आहे. आपण आता काय काय कामधंदा करतोय, आपण पोट भरायसाठीच करतोय ना, हे एवम पोट भरायची विद्या आहे. मग जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान आहे. पहावे आपणाशी आपण, या नाव आत्मज्ञानाची व्याख्या आहे. म्हणजे आपण स्वतःला बघता आलं पाहिजे की माझ्याकडे अजून कुठले भाग आहेत, मी अजून किती कामिक आहे, मी अजून क्रोधी आहे, मी किती काय सात्विक आहे का, मी राजस आहे का, तामस आहे, हे आपल्या आतमध्ये बघा. आपण दुसऱ्याला बघतो, आपण काय म्हणतो, हा किती, म्हणजे आता नको घ्यायला, हा किती म्हणजे काय म्हणतात, दुष्ट आहे किंवा वाईट आहे. आपल्याला दुसरी वाईट दिसतात, पण आपण आपल्याला बघत नाही. का आपण बघत नाही, आपले डोळे उघडतात ते बाहेर. म्हणून हा भाग दाखवलेला आहे की औदार्याचा भाग, ज्ञानाचा भाग झाला. ज्ञान मी थोडं सांगतो. ज्ञान आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, असं वैराग्य येतं एकदम सोप्या आणि साध्या भाषेत सांगतो बघा, सगळ्यांना समजेल असं. वैराग्य, ज्ञान आणि वैराग्य हे 2 भाग असे आहेत बघा, की महिला मंडळाला माहित आहे बघा, की आता काय म्हणतात ते, घर लय घाण झाले म्हणतो ना आपण. मग ते घाण झालेले हे कळणं म्हणजे काय, ज्ञान आहे. आणि ते झाडून स्वच्छ करणं आणि कचरा बाहेर टाकणं हे काय, वैराग्य आहे. मला जरा बोलले की चांगलं वाटतंय की श्रोत्या वक्त्याच्या मिशे निरूपण चाले, असं समर्थ म्हणतात की श्रोते आणि वक्ता एकरूप झाला पाहिजे, तर ते निरूपण चांगलं होतं, ते प्रवचन चांगलं होत असतं. असं लक्षात आलं. घर घाण झालं हे कळणं म्हणजे काय, ज्ञान आहे. आणि ते झाडून स्वच्छ करून बाहेर टाकणे म्हणजे काय, वैराग्य आहे. तसं हे घर नव्हतं, आता आपलं घर नव्हतं, हे आपलं घर. आता ह्या घराकडं घाण झालेलं मला कळतं, माझ्याकडे काम आलेलं आहे, माझ्याकडे क्रोध आलेला आहे, माझ्याकडे लोभ आलेला आहे, माझ्याकडे दंभ आलेला आहे, माझ्याकडे वासना आलेला आहे, माझ्याकडे इष्णा आलेला आहे, माझ्याकडे भावना आलेल्या आहे, माझ्याकडे जे नको ते आलेलं आहे, हे कळणं आणि ह्या विषयांना हे कळणं म्हणजे ज्ञान आहे. आणि या विषयांना बाजूला करणं म्हणजे काय, वैराग्य आहे. लक्षात आलं. यालाच म्हणायचं वैराग्य. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर की समर्थ म्हणतात बघा की वैराग्य असं आहे ना, आता मी शर्ट घातलाय, हा शर्ट घातलाय, आज घातलाय म्हणून मला छान वाटतो, पण हा शर्ट जरा उद्या घातला तर जरा असं मळलेला
थोडासा छान वाटेल. 8 दिवस घातल्यानंतर मला घाणच वाटणार, तो अजिबात मला चालू वाटणार नाही. आज चांगला वाटला पण 8 दिवसानंतर चांगला वाटत नाही का? याचा अर्थ काय की पहिल्यांदा चांगला वाटतो, नंतर चांगलं वाटत नाही काय, म्हणजे याच्याबद्दलची आसक्ती माझी संपलेली आहे. त्याला म्हणायचं वैराग्य. म्हणजे कुठल्याही गोष्टीची आसक्ती संपणे म्हणजे काय, वैराग्य आलेलं आपल्याकडे. आता स्त्रियांचा भाग द्यायचा झाला तर साड्या आणतात ना स्त्रिया. 2000ची साडी आणली म्हणून सगळ्या गल्लीला दाखवते, माझ्या नवऱ्याने 2000 साडी आणली, 2000 साडी आणली, 2000 साडी आणली. त्या दिवशी घालेल काय, मिरवेल काय, इकडं तिकडं असं करून जाईल आईल. मग तर 2-4 दिवसानंतर 8 दिवसानंतर शेजारीनं 4000ची साडी आणली, 4000 साडी आणली, तर हिच त्या साडीबद्दलची आसक्ती संपली. 8 दिवसापूर्वी ती साडी मिरवालती 2000ची होती म्हणून, पण ती शेजाऱ्याने 4000ची आणल्यानंतर तीच साडी आपल्याला कमी वाटाली. म्हणजे काय, तिच्याबद्दलचं वैराग्य संपलं. कधी संपतं की आसक्ती केली पाहिजे तिच्याबद्दल. घ्या ज्ञान, वैराग्याने, सामर्थ्याने, ऐश्वर्य, म्हणजे आपल्याला देह दिलेला आहे हा मोठा ऐश्वर्याचा भाग आहे, म्हणून तो षड गुणेश्वराचा भाग झालेला आहे. मग आता 3 श्रेय 6 हात तया माझे दंडवत. मग आता लक्षात आलं ना की परब्रह्माचा भाग जर बघायचा झाला तर कसं आहे ते परब्रह्म स्वरूप निर्गुण आणि निराकार. म्हणून इथं दाखवलेलं आहे की तेच परब्रह्म स्वरूप आपल्या अंतर आहे याची जाणीव घेणे म्हणजे काय की सतत मला स्मरण पाहिजे त्याचं. आता आपल्या सगळ्यांना बघायचं झालं तर आपण सगळे हिंदू धर्मात आहोत. आपण कुंकू लावतो, आपण बुक्का लावतो, आपण गंध लावतो, नाम ओढतो. म्हणजे काय, कपाळावरती आपल्या काहीतरी पाहिजेच. त्या दिवशी पण झालंय काय, आणायचं सांगतो आता नवीन आहे. मग बघा की याला एक शास्त्र आहे, चंदनस्य महत् पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठतु सर्वदा. चंदन लावल्यानंतर चंदनस्य महत् पुण्यम, चंदन लावल्यानंतर महत् पुण्य प्राप्त होतं. महत् पुण्य म्हणजे देहाला पुण्य प्राप्त होतं. चंदनाचे महत् पुण्य पवित्रम, देह पवित्र होतो. पापनाशनम, पापाचा नाश होतो. पापनाशनम आपदा हरते नित्यम, म्हणजे काय, अचानक त्याला कुठले संकट येत नाही. आपदा हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा. त्याच्याकडे लक्ष्मी, आता इथं लक्ष्मी म्हणजे काय, मगाशी लक्ष्मी म्हणजे आता इथं पैसा अडका घ्या किंवा धन दौलत घ्या. लक्ष्मी त्याच्याकडे कायमची उभी राहते. असे चंदनाचं महत्व आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला लावता आलं पाहिजे. आणि कुठं लावले बघा, 2 भोव्यांच्या मध्ये. आता मी जे कुंकू लावले ते 2 भोव्यांच्या मध्ये लावलेलं आहे. याला शास्त्रीय कारण पण आहे, बघा. म्हणजे आपल्या देहामध्ये सप्तचक्र आहेत. पहिला चक्राच्या 2 नंबर ठिकाणी मूळाधार चक्र, आणि दुसरा आहे ते बिंबीच्या खाली, त्याला म्हणतात स्वादिष्ठान चक्र. तिसरा आहे ते बिंबीच्या वर आहे, इथं अनाहत चक्र आहे, इथं मणिपूर चक्र आहे, आणि इथं विशुद्धी चक्र आहे. इथं काय, इथं आज्ञाचक्र आहे. 2 भुवयांच्या मध्ये इथं आज्ञाचक्र आहे, आणि इथं आहे ते मस्तिष्क चक्र किंवा आपण याला ब्रह्मचक्र म्हणतो. मग ही चक्र आपल्याला कुंडलिनीद्वारे माऊलीने 6व्या अध्यायामध्ये मांडलेलं आहे. सुंदर असं मांडलेलं आहे बघा. कसं बसावं, कसं खळखळाट पाणी असावं, तिथं निसर्गरम्य वातावरण असावं, मांडी घालून बसावं, 2 हात असे धरून बसावं, मोर असले तर पण चालतील वगैरे वगैरे सुंदर असं वर्णन केलं माऊलीने. मग बसल्यानंतर बघा आपली टाच आहे ते 2 नंबर आणि 1 नंबर ठिकाणी असं दाबून लावून बसतो ना, म्हणजे तो मुळाधार जो आहे तो तिथून बंद व्हायला चालू होतो, आणि तिथून हळूहळू जे आपण नामस्मरण करायचं, जे आपण ध्यान लावायचं. मग आता हे ध्यान लावण्याची क्रिया ती ऍक्च्युली कलियुगातली नाही आहे. नामस्मरण ही कलियुगातली आहे. मग ध्यानाची जी क्रिया आहे ती कृतयुगातली आहे. म्हणून बघा 4 भाग दाखवले त्याचं. कृतयुगात ध्यानाला, ऐका सुंदर भाग आहे, कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात पूजेला त्रेतायुगात होम आवडला महत्व होतं, आणि द्वापार युगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून नाम घेता मुखी अजिबात राहू नये. म्हणून अखंड त्याचं मुखात नाम असेल, जेवता बसता धंदा करता काही असू दे नाम घ्यायचं. बसलो हरे रामा म्हणायचं, उठलो हरे कृष्णा म्हणायचं. अखंड जर आपण नामस्मरणात असो, अखंड जर त्याच्या स्मरणात असो ना, बघा आपला दिवस उत्तमाचा जाणार आहे. म्हणून तुकोबराय पण म्हणतात ना, यासाठी केला होता अट्टाचा शेवटचा दिवस नवीन शेवटचा क्षण गोड व्हावा. हा अट्टास आपला कशासाठी आहे, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आहे. म्हणून बघा आपण भजन, आपण आता हे ज्योतिताईने उत्तम असं आपल्याला व्यासपीठ उभा करून दिलं. हे काय आहे, 1 तास आपण ह्या नामात राहतो.
हे कीर्तनात राहतो, ह्या प्रवचनात राहतो, ह्या निरूपणात राहतो, हे भजनात राहतो. हे आता भजनच चालू आहे. भजन म्हणजे टाळ वाजवणे, मृदंग वाजवणे, पेटी वाजवणे हे भजन आहेच. गायन करणं हे भजन आहेच. पण भजन म्हणजे काय सांगू काय? भजन 3 भाग आहेत. भजन भगवंताचे जपलेले नामस्मरण. आलं ना लक्षात? भगवंताचे जपलेले नामस्मरण म्हणजे भजन आहे. मग आता भगवंताचे जपलेले नामस्मरण काय आहे? तुम्ही काही म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः म्हणा, काही म्हणा. कांदा मुळा भाजी जरी म्हटलं तर त्याचंच नाव येणार आहे. बघा सावता माळ्याने काय केलेलं आहे, कांदा मुळा भाजी म्हटलं म्हणजे शब्दाला इथं किंमत नाही. इथं कशाला किंमत आहे? स्मरणाला किंमत आहे. नाम आणि स्मरण 2 भाग आहे. शब्दाच्या पलीकडं स्मरण आहे. मग कांदा मुळा भाजी म्हणत म्हणत त्याचं स्मरण केलं तरी तो तिथं प्राप्त आहे. म्हणून बघा की स्मरण पाहिजे त्याचं, म्हणून कृतयुगातला चालला होता भाग. म्हणून आता थोडक्यात सांगतो की बघा 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. हा सगळा जर भाग दाखवायला गेला तर हा बघायचा झाला तर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे त्रिगुण आहेत ना. हे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा हा याचा भाग दाखवलेला आहे तुकोबऱ्याने. म्हणजे दत्तात्रय कसं आहे की 3 शिरे दाखवलेले आहेत. पण ऍक्च्युली एकमुखी पण दत्त आहेत. त्याला म्हटलेलं आहे श्रीपाद शिरोवल्लभ स्वारी म्हटलेलं आहे. आणि तेच आपल्या इथं वाडीला आहे. आमच्या इथं कोल्हापूर जिल्ह्यात वाडीला आहे. आमच्या जवळच आमच्या गावाजवळ 10 किलोमीटर आहे. नरशिंहवाडी, परत औदुंबर आहे आणि गाणगापूर आहे. त्याचं पण अधिष्ठान दाखवलेलं आहे बघा. मग त्यामध्ये ज्योतिताईंचा आणि माझा जरा भाग झाला इथं असं त्यांनी म्हटले. तर दत्तावरती जरा मग बघा की दत्तात्रयांच्या वरती जर बघायचं झालं तर कसे आहेत बघा भाग. की दत्तात्रयांचं जे अधिष्ठान आहे आपलं ते आपण असं आहे की दत्तात्रयाने भगव वस्त्र नेसलेलं आहे. जे वस्त्र आहे ना ते भगव आहे. आता सगळे दत्तात्रयांचे भाग बघा कसे आहेत, इतकं सुंदर आहेत बघा. सर्वांनी लक्ष देऊन ऐका तर आपल्याला लक्षात येईल. दत्तात्रयांचा फोटो जवळ असेल तर बघा, नसेल तर चित्र उभा करा, नसेल तर मी सांगतच जाईन सगळे कसे कसे भाग आहेत. दत्तात्रय म्हणजे कसे आहेत जरा इथं जायचं. दत्तात्रय म्हणजे कसं आहे की असा हात बांधून असा आहे बघा. अधिष्ठान आमचे दाखवले तर म्हणजे उजवा हात आहे ना, डावा हात आहे ना तो आतमध्ये आहे आणि उजवा हात आहे ना तो असा बाहेर आहे. दिसते ना माझा हात, दिसतं ना माझी हातोपा दिसतं ना. तर उजव्या हाताने 4 बोटच वर आहेत. म्हणजे काय डावा हात आहे ना तो असं वर आहे. म्हणजे काय संसार हा दाखवलेला आहे आणि परमार्थ हा कसा आहे गुप्त आहे. म्हणजे उजवा हात असं गुप्त दाखवलेला आहे. म्हणजे संसार वरती करायचा आहे आपल्याला, म्हणजे दाखवून करता आलं पाहिजे. आणि परमार्थ हा कसा आहे गुप्त पद्धतीने आहे. म्हणजे कुणाला आपण परमार्थ दाखवून करत नाही. आणि पण आपला भाग कसं आहे ते आपण लई दाखवतो सगळ्यांना. मी किती परमार्थ आहे, दाढी काय वाढवल, भगवी वस्त्र काय घालल, जटा काय बांधल आणि नाम काय उडवल, हरे राम हरे हरे करत म्हणजे सगळं असलं दाखवण्याचं परमार्थ. पण असं आहे की आपण जीन्स पॅन्ट घालून टी शर्ट घालून जरी आपण त्याचं नामस्मरण केलं ना तरी तो तिथं जाणार. पण सात्विक त्याचा भाग येत नाही तिथं. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात माहिती काय, वरी वरी वैभव असते अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताचे नाही. वरवर वैभवच सगळे केलाय पण आतमध्ये सगळी मलिनता आहे, आतमध्ये सगळी घाणेरड आहे, आतमध्ये सगळी घाणेरड आहे. तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण वस्त्र चांगले का पाहिजेत, वस्त्र चांगले का पाहिजेत, चांगलं पांढरा शर्ट असावा का असावा, तर आपल्याला त्याचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं इफेक्ट होत असतं किंवा एक माहोल तयार होत असतं. किंवा आपण मंदिरातच गेल्यानंतर आपल्याला का प्रसन्न वाटतं, तसं शर्ट पांढरा असेल ना तर सात्विक गुणाचा भाग आहे म्हणून तो प्रसन्नतेचा भाग आहे. म्हणून शर्ट कपडे पण चांगले असावेत असा त्याचा भाग आहे. म्हणून काय आता असं सांगितलं म्हणून वरवर कसंही राहायचं नाही, आतून चांगलं राहायचं असं नाही, सगळंच चांगलं असावं असा त्याचा भाग आहे. म्हणून जे वैराग्याचं प्रतीक दाखवलेलं आहे, जे दत्तात्रयाने परिधान केले ना भगवस्त्र ते वैराग्याचं आहे. आता दत्तात्रयांचा फोटो आठवा, तुम्ही प्रतिमा आठवा, त्या 4 स्मरणिक आहेत बघा, 4 माळा आहेत अशा ज्या आपण घातल्यात ना अशा माळा. तर त्या 4 माळा आहेत. तर पहिली माळ आहे ना ती अशी खाली आहे, दुसरी माळ आहे ती एवढी इथनं वर आहे, तिसरी माळ आहे ती इथनं आहे आणि चौथी नाही एकदम अशी गळ्याच्या जवळ आहे. तर असा याचा भाग आहे की 4 माळा म्हणजे काय, तर 4 मुक्त्या दाखवल्या आहेत. पहिली माळ जी आहे ना खाली आहे ना ती सायुज्यत मुक्तीची आहे, ती लांब आहे, लवकर भेटत नाही आहे. मग दुसरी जी माळ आहे थोडीशी वर आहे ती स्वरूपात आहे, ती पण लवकरच जरा सहजासहजी भेटत नाही. मग ती 2-3 नंबरची आहे ती सलोकता आणि समीपता, 1 नंबरचा समीपता. मग आपण समीप जाऊ शकतो, कोणाच्या देवाच्या समीप जाऊ शकतो, संतांच्या समीप जाऊ शकतो,
असा हे पण भाग मिळू शकतो. आता आपण संतांच्या सानिध्यात आहोत, 1 तास आहे ना आपल्या संतांच्या सानिध्यात आहोत आपण असेल तर सलोकता झाली. आणि स्वरूपता, तुकोबराय स्वरूपता झाले, म्हणजे देव स्वरूप उचलून गेले ते. ज्ञानोबराय देव स्वरूपात झाले. तिसरी आणि चौथी मुक्ती आहे ती सायुज्यता मुक्ती. असे 4 माळा दाखवलेल्या त्या, 4 स्मरणिका दाखवलेल्या त्या, 4 मुक्तीचा भाग दाखवलेला आहे. परत आणि दाखवलेला आहे बघा की गाय दाखवलेला आहे. गाय म्हणजे काय, कामधेनू दाखवलेला आहे. आता ही कामधेनू आहे ना, ही वशिष्ठांची कामधेनू आहे तसं बघायला गेलं तर. वशिष्ठ म्हणजे सद्गुरू, वशिष्ठ ऋषी म्हणजे काय, सद्गुरूंचा भाग दाखवलेला आहे. एक चालतो एक थोडासा भाग घेतो आणि वशिष्ठांचा भाग सांगतो तुम्हाला की आठवलं म्हणून घेऊ बघा की वशिष्ठ ऋषींची एकदा 8 वसूंनी गाय चोरली होती. ते गेलं ते गाय चोरली होती. 8 वसूंनी वशिष्ठ ऋषींची गाय चोरली होती. आणि त्यावेळेला बघा वशिष्ठांनी हे जाणलं कुणी चोरलेले ते. तर 8 वसूंना त्यांनी बोलवलं आणि त्यांना शाप दिला. काय शाप दिला, तुम्ही पृथ्वीवरती जन्म घ्याल म्हणून, तुम्ही पृथ्वीवरती जन्म घ्याल म्हणून. बघा मग त्यावेळेस ते गयावया करायला लागले, अहो आम्हाला शाप देऊ नका, शाप देऊ नका म्हणाले. तर असा बघा मग त्यावेळेस 7 जण आहेत ना, ते काय म्हणालेले, अहो आम्ही काय ह्यांच्यात सहभागी नाही, आम्ही फक्त काय केलेलं आहे, आम्ही फक्त यांना साथ दिलेला आहे. हा जो मुख्य वसू आहे ना त्यांनीच गाय चोरलेला आहे. बघा मग ते मुख्य वसू जे होते ना त्यांनी गाय चोरलेली होती. मग त्यांना शाप दिलाच, सगळ्यांना 100 वर्ष पृथ्वीवर जन्म घेण्याचा भाग दिला, त्यांना पण शाप दिला. पण ते गयावया केलं ना, त्यांना काय म्हटले, तुम्ही जन्म तर घेणारच पण लगेच तुम्ही मुक्ती होईल. आणि एक 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 जन्माला यायला लागले बघा. शंतनू राजा आणि गंगा पुत्र एक 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 मुलं झाली माहित आहेत सगळ्यांना. 7 मुलांना ती गंगेनं काय केलेलं आहे, गंगेत अर्पण केलेलं आहे. त्या 8 अष्टवसूपैकी 7 जणांना मुक्ती मिळाली. आणि 8वा मुलगा ज्या वेळेला देवव्रत जन्माला आले त्यावेळेला बघा गंगे माते सोडायला गेली त्यावेळेला शंतनू राजे विचारलेले, आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहित आहे. मग विचारलं ती म्हटली, आता मी तुम्हाला सोडून जाणार. तोच ना पुढे जाऊन भीष्म या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. असा हा थोडासा भाग होता, इथं नव्हता तरी पण आठवला म्हणून घेतला. तर आता हे भाग आता दाखवलेला आहे. गाय म्हणजे काय, कामधेनूचा भाग आहे. आणि 4 श्वान आहेत, ऍक्च्युली कुत्रे आहेत पण आपण इथं श्वान म्हणूया त्यांना. बघा म्हणजे 4 श्वान जे आहेत ना त्यातलं बघा पांढरं जे व्हाईट जे आहे ना ते बरोबर सद्गुरूंच्या चरणाकडे बघत आहे. म्हणजे काय, सद्गुरूंच्या चरणाकडे बघत आहे. म्हणजे हा शुद्ध सत्वाचा भाग दाखवलेला आहे. आपणच आहे, सगळ्यात पांढरा आहे ना, शुद्ध सत्वगुणाचा भाग आहे. आणि जे तांबड्या कलरचं आहे, थोडस तांबूस कलरचं आहे, ते इकडं आणि इकडं असं बघत आहे. म्हणजे जरा येतं परमार्थात पण येतो आणि जरा संसारात पण जातो. परमार्थात येतो, संसारात जातो. परमार्थात आला की रामकृष्ण हरी म्हणायचं, बाहेर गेला की आणि काय करू असंच त्याला चालू असतं. म्हणजे असा तो रजोगुणाचा भाग. म्हणजे आलं परमार्थात आलं, काहीतरी मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नाही मिळाले तर मग संपला विषय. बघा इथे थोडासा भाग आठवला, एक छानसा सांगतो अनेक. तर बघा की समर्थ रामदास स्वामींनी लिहित असताना, दासबोध लिहित असताना काय लिहिलं माहिती आहे, असं लिहित असताना बघा आधी ओवी लिहिली, मांडली, फक्त परमार्थ करावा. काय लिहिलं, फक्त परमार्थ करावा. पण समर्थ थांबले तिथं, कल्याणानं म्हटले थांब जरा. तर अरे मी एक पळून आलोय बोल्यावरून कधी 12व्या वर्षी, आणि इथं टाकळी देऊन नामस्मरण करून सगळा भाग आता ते काही घेत बसत नाही. मग बघा त्यांना असं वाटलं की मी एक बोल्यावरून पळून आलो, बाकीचे कोणी संसार सोडणार नाहीत, म्हणून त्यांनी काय केलं, फक्त परमार्थ करावा असं लिहिलं होतं ना, त्याला खोडलं नाही किंवा ते कॅन्सल केलं नाही, फक्त त्याच्यावर एक रेष वाटली आणि त्याच्या खाली लिहिलं की संसार प्रपंच करून परमार्थ करावा. मग आपल्याला बरं वाटलं ना. जसं उदाहरण आहे बघा, मुलीचा बाबा असतो ना, मुलीचा बाबा, मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतर बघा मुलीचा बाबा मुलीच्या सासऱ्याला म्हणजे इवायला, आपल्या इवायला पत्र लिहित असताना काय लिहितो पत्रामध्ये, साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष वगैरे वगैरे सगळं होतं. आणि खाली काय लिहितो मायन्यामध्ये की आमच्या मुलीला उन्हाळ्याच्या सुट्टीला 4 दिवस माहेरी पाठवा. मग त्यांना काय वाटलं ही जरा आमच्या इवायला म्हणजे जावयाच्या बाबाला ऑर्डर दिल्यासारखी वाटेल. मग ऑर्डर दिल्यासारखं नको म्हटले त्याने. आणि खाली काय लिहिलं ते खोडलं नाही, त्याच्यावर फक्त रेष वाटली. आणि खाली लिहिलं काय, तुमच्या मुलीला तुमच्या सुनेला
तुमची आज्ञा असेल तर 4 दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पाठवून द्यावे. मुद्दा काय आहे? उन्हाळ्या सुट्टीसाठी पाठवून द्या. बरोबर आहे ना? पण वाक्यरचना बदलली. तुमच्या सुनेला पाठवून द्या म्हटल्यावर चांगलं वाटलं ना त्यांना पण. आणि आधी काय म्हणतात, आमच्या मुलीला पाठवून द्या. म्हणजे इथं ऑर्डर वाटते आणि तिथं काय नम्रता आली. तसं समर्थ रामदास स्वामी काय लिहिले, फक्त परमार्थ करावा. आपण काय परमार्थ केला नसता आहे ना. बघा भात खायचा ना, भात एवढा मोठा दूध भात खायला झालं ना, तर आपण भात खायला दूध भात खायला ना गिळत नाही आपल्याला भात. तर काय करतो आपण, थोडीशी भाजी घेतो, वांग्याची भाजी असेल, कोणाला कुठली आवडेल ती घ्या, आणि थोडासा खरडा लावतो आपण चाटायला, थोडासा खरडा असतो, आणि थोडस काय लोणचं असतं, थोडस पापड असतो. सगळेजण जेवल्यात ना, नाहीतर तोंडाला पाणी सुटणार खरडा म्हणताना आणि जेवून बसलेलं वर असतंय असं. तर बघा की असं सगळं जर असेल ना, तर ते सगळा भात जात असतो. पण थोडं थोडं आहे महाराज, शरद महाराज, थोडं आहे. आपण काय केलं माहितीये काय, भाजी एवढी घेतलो, खरडा एवढा घेतलो, लोणचं एवढं घेतलं, पापड एवढं घेतलं, आणि भात एवढासा. मग खाल्ल्यानंतर पोटात गुडगुड गुडगुड करणार ना, त्रास होणार उद्याच्याला. मग तसंच आहे. म्हणजे भात म्हणजे काय, परमार्थ. दूध भात म्हणजे काय, परमार्थ, शुद्ध सत्वगुणाचा भाग आहे ना. व्हाईट कलर, पांढरा कलर म्हणजे काय, शुद्ध सत्वगुणाचा जो परमार्थ एवढा करायला 2 तास 1 तास आणि पूजा अर्चा केली झालं. आणि खरडा एवढा खायचं म्हणजे कामधंदा, संसार, प्रपंच, बायको, पोरं, हे ते सगळे हात लागले. मग आपल्याला गुडगुड करायला म्हणजे काय, अरे देवा कुठं आहेस तू, माझ्यावर लक्ष आहे की नाही, हे गुडगुडाचा भाग झाला. म्हणजेच काय की तुम्ही आम्ही असा परमार्थ करायलो. पण समर्थ म्हणतात काय की तू परमार्थच कर बाबा, पण असा तरी कर, कसा तरी करतोय ना, पण कर परमार्थ. म्हणून हा भाग दाखवलेला आहे. आणि काय दाखवलेला आहे बघा त्यामध्ये, बघा की 4 श्वानचा भाग चाललेला आहे. म्हणजे तळ्यात मळ्यात रजोगुणाचा भाग कुठला आहे, जो तांबडा आहे ते. मग थोडस ब्लॅक आहे ना, ते तमोगुणाचा भाग आहे. आणि अनेक आहे ते रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणाचा. आणि शुद्ध सत्वगुणाचा आहे तो व्हाईट. असे 4 श्वान दाखवले आहेत. आणि 2 साप पण दाखवले आहेत. 2 साप आहेत ना, ते म्हणजे कसे आहेत माहितीये काय, एक मोठासा अजगर आहे आणि एक छोटासा असा एक नागसाप दाखवलेला आहे. नागसाप आहे ना, तो कसा आहे माहितीये का, संशयाचा आहे. आपल्या आतमध्ये संशय ना, असा फणा काढून उभा राहतो बघा. बायको कुठेतरी गेली की, कुठे गेलतेस, हा कळते का तुला, म्हणजे असा फणाच काढून असतो बघा नवरा. म्हणजे काय, अहंकाराचा वारा लोकांनी म्हणतोय आणि काय म्हणतोय, मी करतोय है ना. म्हणून बघा एक सुंदर भाग आहे बघा की एवढा सुंदर आहे. 4 युग आहेत ना, तर 4 युगामध्ये बघा, कृतयुगात 4 अक्षर राक्षस होता, हिरणाक्ष. आणि त्रेतायुगात 3 अक्षर राक्षस होता, रावण. आणि द्वापर युगात 2 अक्षर राक्षस होता, कोण, कंस. आणि आता कलियुगात 1 अक्षर राक्षस आहे. कळलं ना, मी आहे ना. म्हणजे तो मी आहे ना, मी पण आपल्या आतला कधीच जात नाही बघा. मगाशी भाग झाला ना, अहंकाराचा वारा न लागत असा. म्हणजे तो मी आहे ना, आपल्या आतला कधीच जात नाही. म्हणजे काय म्हणतो माहितीये का, मोडेन पण वाकणार नाही, तो वाकतच नाही है ना. आता मेल्यानंतर बघा त्या चौकटीतनं निघत नाही तो, का असा पाय करून मरतो किंवा काय, त्या सरणावर घालत असताना पण असं असं तिकडे जायला नको. आता भाग काय सांगायचा आहे की जो मी आहे ना, तो कधीही जात नाही. म्हणून तो असा फणा काढून उभा राहतो, तो संशयाचा आहे. आणि जो अजगर जो आहे ना, तो पडलेला अजगर आहे ना, तो कशाचा आहे की चिंतेचा भाग आहे. अशी चिंता येत असते ना, आपल्याला नुसता कायमची पोटून राहते बघा. असं करायचं, तसं करायचं. आणि ते चिंतेनं काय होतं माहितीये काय, बीपी वाढतो आणि टेन्शन येतं आणि शुगर पण वाढते. हे सगळं चालू होतं बघा. हे टेन्शन येतं ना, मग यासाठी काय करायचं, बीपी वाढू नये, शुगर वाढू नये, टेन्शन वाढू नये, यासाठी काय करायचं आहे. एक सुंदर असा भाग आहे बघा अनेक, की जसं देहाला मेडिसिनची गरज असते, देह उत्तम होण्यासाठी मेडिसिनची गरज असते. तसं अंतरात्म्याला टेन्शन कोणाला येतं, मनाला. मन म्हणजे जीव म्हणजे अंतरात्मा, म्हणजे कुटस्थाचा भाग त्याला येतं. म्हणजे जे देही कुटस्थ आहे ना, त्याच्याकडे टेन्शन येतं. म्हणजे त्या अंतरात्म्याला टेन्शन येऊ नये म्हणून काय, मेडिटेशनची गरज आहे. देहाला मेडिसिन आणि अंतरात्म्याला मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा. फक्त मगाशी बघा ना, काही म्हणा, फक्त 7 मिनिटं
किंवा 20 मिनिटं, वेळ असेल तर 20 मिनिटं नामस्मरण करायचं दररोज. 7 मिनिटं नामस्मरण करा, 20 मिनिटं नामस्मरण करा, काही करा, नामस्मरण करा. आणि सर्वात सुंदर जर नामस्मरण करायचं असलं ना तर असं शांत बसायचं, असं 2 बोटं करायची. माऊलीने मगाशी कुंडलीने 6व्या अध्यायात वाचा, तो पण दिलेला आहे, तसं बसायसाठी. तसं बसून आपण जरा विठ्ठल 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 म्हणालो, छातीत असं धडधडतं बघा, ठ ठ ठ ठ करा ना. मग त्यानं आपल्या सायन्सनं पण सिद्ध केलेलं आहे. आपण व्हिडिओवर व्हॉट्सअपवर व्हिडिओ आले होते, बघितलं असेल. त्या विठ्ठल 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 नामस्मरणानं ना तर आपली शुगर जाते, टेन्शन जातं, सगळं जातं. आता टेन्शन तर काय येतं माहिती काय शरद महाराज माणसाकडं, तर बघा 10 आहेत ना 10, हे शेण खायला गेले की टेन्शन येतं. आता 10 म्हणजे कुठले आहेत? पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. आता कर्मेंद्रिय कुठले आहेत, ज्ञानेंद्रिय कुठले आहेत? डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. हे ज्ञानेंद्रिय. डोळ्याला कळतं ना चांगलं वाईट, कानाला चांगलं वाईट कळतं, या कळतं, मग चांगलं ऐकायला वाईट ऐकायला. त्वचेला गरम गार पाणी कळतं, जिभेला कळतं चांगलं वाईट बोलायचं, नाकाला पण चांगला वाईट वास कळतो. म्हणजे कळणं म्हणजे काय? ज्ञान. आणि कर्मेंद्र कुठले? वाचा. वाचा म्हणजे बोलणं. पाणी म्हणजे हात, पाद आणि शिश्न आणि गोदी, 1 नंबर आणि 2 नंबर, हे कर्मेंद्र आहेत. मग हे नको तिकडे गेले. आता डोळे नको तिकडे बघायला गेले, नको तिकडे गेले. तो रावण होता ना, तो रावण महाराज 10 तोंडाचा रावण होता ना तो. 10 तोंडा आणि त्याला 20 डोळे होते. आणि त्यानं 1 शेताला बघितले होते. 20 डोळ्यानं एका शेताला बघितले होते. आणि आत्ताचा रावण 2 डोळ्यानं 20 शेताला बघतोय. कॉलेजमध्ये एक, घरात एक, पाहुण्याकडे एक, रस्ते. सांगायचं भाग काय माहितीये काय? शिव रावण म्हणजे ते रावण बरा, त्या रावणाने सीतेला हात पण लावला नाही. आणि आज बघा, सांगायचं बघा, हसण्यावर झाला भाग. पण आज बघा एका गल्लीतनं दुसऱ्या गल्लीत जर कुत्रं आलं ना तर त्या कुत्र्यावरती तुटून पडतात कुत्री बाकीचे. आणि ते कुत्रं जर असं नरम झालं आणि शेपूट आत घातलं ना तर ती गायावाय करायला ना ते कुत्रं, तर ती बाकीची कुत्री पळून जातात. अरे चला रे, हे गायावाय करायला, पळून जातात. पण ह्या कुत्र्यांना कळण झालंय बघा, ती एवढं वरडते, किती तावडी सापडली असते, पण त्या कुत्र्यांना कळत नाही काय झालं बघा आज पुण्याला एसटी मध्ये किंवा काय काय, हे असं सगळं व्हायलंय. मग हा रावण ऐकणं सांगा बघू, हा कंस ऐकणं सांगा बघू, हा हिरण्यकशिपू ऐकणं सांगा बघू, आपल्या आतमध्येच आहे. म्हणून हे आपल्याला बदलता आलं पाहिजे, तर तो परमार्थ उत्तमाचा होणार आहे. नाहीतर उगाच काहीतरी वाचन केलं आणि मी हे केलं आणि ते केलं आणि असं परमार्थ होणार नाही. तुम्ही आतून उत्तम राहा तर तो परमार्थ होणार आहे. असो, आपण कुठं चाललो होतो? हा, अजगराचा भाग चाललेला म्हणजे काय? संशय हा चिंतेवरनं चाललेला आहे, म्हणून चिंतेचा भाग दाखवलेला आहे. हे 10 आहेत ना, शेण खायला गेले की टेन्शन येतं. म्हणून बघा, हा ह्याच्यावरती उपाय आहे. याच्यावरती उपाय काय? मेडिटेशन. म्हणून सांगितलं बघा, आज मनुष्याकडे सोफा सेट आहे, डिनर सेट आहे, डायमंड सेट आहे, सगळं सेट आहेत, पण मनुष्य मात्र अपसेट झालेला आहे. कशामुळे? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, केलं ते. म्हणून बघा, यातून असं राहता आलं पाहिजे आपल्याला उत्तमच राहण्यासाठी. म्हणून आम्ही पुढे दाखवले बघा, कमंडूल दाखवले. कमंडूल म्हणजे काय? असं कमंडूल असतं ना, तांब्यासारखं असतं बघा ते. मग आपल्या घरामध्ये पण आपल्या देवाऱ्यात आपण दररोज पूजायचं आहे. आणि ते पूजत असताना बघा कमंडूल, त्या कमंडूलात पाणी भरायचं. भरतो आपण पाणी, पण त्यातलं आपल्याला ज्ञान पाहिजे. पाणी म्हणजे काय? आपल्या अंतरातलं काय? पुण्य आहे, आपल्या आतमध्ये आहे ना, ती पुण्याचं भाग आहे पाणी म्हणजे. आणि त्यामध्ये काय टाकायचं? हळद आणि कुंकू टाकायचं. हळद आणि कुंकू म्हणजे काय? आरोग्य आणि सौभाग्याचा भाग दिलेला आहे, दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये अक्षता पण टाकायच्या आहेत. अक्षता म्हणजे काय? अखंड आमचा संसार राहू दे देवा. आणि त्यात सुपारी पण टाकायचं आहे. सुपारी म्हणजे काय? अखंड सौभाग्याचा भाग दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये तुळशीपत्र, बेलपत्र आणि पाण्यात असतं, म्हणजे काय? शुद्ध सत्वगुणाचा भाग दाखवलेला आहे. असे सगळे 9 प्रकारचा भाग दाखवलेला आहे. आणि त्याला बोटणं अशी खालून वर वाढायची, म्हणजे आपण कुंकवाचे दाखवलेत ना, ते कलशाला असं खालून वर वाढायचं. आणि मग त्याच्यावरती ठेवायचे तो नारळाची किंवा आपल्या नारळाची नव्हे, आंब्याचे डहाळे ठेवून त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं. श्रीफळ म्हणजे काय? परब्रह्माचं फळ दाखवलेलं आहे, म्हणजे काय? तो नारळ दाखवलेला आहे. मग आणि दाखवलेलं आहे बघा की श्रीपाद श्रीवल्लभच्या वरती जी स्मरणिका आहे बघा, आहे ना, वरती जी माळ आहे ना, ती वरती जी माळ आहे ती कशाची माहिती? ती उन्मनीची अवस्था दाखवलेली आहे. आपल्या देहामध्ये 4 अवस्था आहेत ना. पहिली अवस्था आहे ती जागृती, दुसरी अवस्था आहे ती स्वप्न, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणि तुर्या.
हे 4 अवस्था माहितात आपल्याला, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. आणि जी 5वी जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे. ती उन्मनी अवस्था दाखवलेली आहे. ती 5वी अवस्था इथं कुठं दाखवलेली नाही, फक्त 84 तत्वाच्या भागामध्ये येते ते. तर 5वी जी अवस्था आहे ना ती उन्मनी अवस्था दाखवलेली आहे. मग जागृतीत आपण आहोत आता, जागृतीत आपण श्रवण करावले. मग स्वप्न म्हणजे झोपल्यानंतर, आणि झोपल्यानंतर पडतं ते, आणि गाढ निद्रा लागते ना त्यावेळेला सुषुप्तीचा भाग दाखवला. आणि तुर्या जी अवस्था आहे, तुर्या अवस्था म्हणजे काय की संतांच्याकडे प्राप्त होते, ते आपल्याला नाही आहे. आपल्याला म्हणजे भिंतीच्या पलीकडलं दिसणं, किंवा आता पुण्यात काय चाललंय, आता मुंबईत काय चाललंय हे कळणं म्हणजे काय तुर्या अवस्था आहे. आणि याच्या पलीकडं, ह्याच्याही पलीकडची अवस्था म्हणजे काय उन्मनी अवस्था आहे. आणि ती अवस्था तुम्हाला आता सध्या इथं बसल्या ठाई प्राप्त आहे. कसं सांगू, जर तुम्ही मी आता श्रोता वक्ता, म्हणजे मी वक्ता आहे तुम्ही श्रोते आहे असं नाही आहे, तोच श्रोता तोच वक्ता आहे, फक्त निमित्त मात्र मी इथं बसलेला आहे. तर तुम्ही मी एकरूप झालो ना, असं ऐकण्यात इतकं तल्लीन झालो ना, आता इतकं तल्लीन झालंय ना, की तल्लीनता म्हणजे उन्मनी अवस्था आहे. की म्हणजे उन्मनी अवस्था बघा, की आता जे निरूपण आपण ऐकवलंय, जे आपण प्रवचन ऐकवलंय, त्यात इतकं आपण समरस होऊन जातो, इतकं आपण तल्लीन होऊन जातो, उन्मनी अवस्था प्राप्त होते. उन्मनी, उ म्हणजे विषय, न माने अजिबात येत नाहीत आपल्याकडे. बघा नवे नवे आपल्याला ढेकून चावल्याला पण आपल्याला कळत नाही आहे की मला ढेकून चावलाय काय, मला ढास चावलाय काय, मला ढास पण चावला मगाशी पण कळलं नाही. म्हणजे आपण इतकं तल्लीन झालोय ना, याला म्हणायचं उन्मनी अवस्था. आणि ती आता 1 तास आपल्याला प्राप्त झालेला आहे, फक्त 1 तासाभरते. आणि परत आपलं निरूपण संपलं की परत आपण आपल्या मायेत येणार, परत आपण गुणात येणार, आपण परत तत्वात येणार. म्हणून आणि परत दाखवलं बघा, कमंडूर झालं, दंडक दाखवलेला आहे तिथं. दंडक म्हणजे असं हात ठेवतो ना आपण त्याला. तर दंडक म्हणजे काय की आधार दाखवलेला आहे. आधार म्हणजे आज बघा सद्गुरूंचा तुम्हाला एवढा मोठा आधार आहे. सद्गुरू म्हणजे एक पद आहे, सद्गुरू म्हणजे व्यक्ती, पण ते पद दाखवलेलं आहे. सद्गुरू म्हणजे परब्रह्म स्वरूपच आहे. गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरू साक्षात परब्रह्म, आतमध्ये तो आपल्या कायमचा आहे श्वास. म्हणून ते कसं आहे माहिती काय, आणि दंडक म्हणजे आधार दाखवलेला आहे. आणि ते परब्रह्म स्वरूप कशावरती बसलेलं आहे माहिती काय, व्याघ्राजींवरती बसलेलं आहे. व्याघ्राजीन म्हणजे काय, दुसरं कातडं नाही, फक्त वाघाचं कातड आहे. व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं कातड. वाघाच्याच कातडावर का बसलेला आहे, तर इथं बघा द्वैतामध्ये असं दाखवलेलं आहे, वाघ हा अहंकाराचा भाग दाखवलेला आहे. असा डरकाळी पडतो ना, म्हणजे त्या वाघाला खाली पायात तळी तुडवलेला आहे. म्हणजे काय, तुम्ही आम्ही हा झाला द्वैत भाग, तुम्ही आम्ही वाघाला म्हणजे अहंकाराला पायात तळी तुडवायचं आपल्याला, म्हणून त्याला दाखवलेलं आहे काय, वाघावरती बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंच्या मागे झाड आहे. दत्तात्रयांचा भाग चाललेला आहे ना, बघा झाड आहे, आणि झाडाला अशी वेल लपेटलेली आहे बघा, वर 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 गेलेले आहे, आणि त्याला सुंदर अशी बारीक 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 फुलं लागलेले आहेत. तर याचा अर्थ काय, झाड म्हणजे काय, सद्गुरू आहे. झाड म्हणजे काय, सद्गुरू आहे. आणि ती वेल आहे ना, ती वेल म्हणजे काय, आपणच आहोत, आपली माया, तुमची माझी जी माया आहे ना, ती वेल आहे, म्हणजे आपणच आहोत. मग ती वेल आहे ना, ती वेलीला जर झाड मिळालं तर ती बरोबर अशी वर 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 जाणार. वेलीला झाड मिळालं तर ती वर 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 जाणार, आणि त्याला फुलं येणार, आणि सुंदर असं काय येणार आहे, पुष्प येऊन फळं पण लागणार आहेत. लक्षात येते ना. जर त्या वेलीला झाड नसेल तर ती वेल अशी खाली सरपटत जाणार. म्हणजे तुमचा माझा ते, जर आधार नसेल, सद्गुरूंचा आधार नसेल, परब्रह्माचा आधार नसेल, तर आपण काय, खाली सरपटत जाणार. आणि त्या वेलीला सगळी माणसं मग तोडवणार, आणि त्याला फुल पण लागणार नाही, आणि फुल लागले तिथं तोडणार, फुल लागले तिथं तोडणार, आणि फळ लागण्यास तर लांबच भाग. मग बघा आपलं तिथं पूर्णत्वच होणार नाही. म्हणून झाडे पाहिजे, आणि झाड असल्यानंतर बघा ती वेल वर 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 जाणार आहे, आणि त्या वेलीचं पूर्णत्व झाडामुळे होणार आहे. तसं तुमचं माझं पूर्णत्व कधी आहे, सद्गुरू असेल तर. म्हणून नामदेव महाराज बघा की पांडुरंग परब्रह्म नामदेव महाराजाबरोबर बोलायचे, नामदेव महाराजांच्या ताटामध्ये परब्रह्म जेवायचे, तरीही परब्रह्माने काय सांगितलं, अरे बाबा माझी तुला अद्वैताची प्राप्ती व्हायची असेल तर तुला सद्गुरू हा करावाच लागणार आहे. मग मी काय करू, तिथलं पुढे गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, विसोबा खेचर वगैरे तिथं ते पिंड वगैरे होती, तिथे त्यांना सद्गुरू मिळालेले आहेत, हा सगळा भाग झालेला आहे. तरीही त्यांना सद्गुरू करून देखील आणि त्यांना कळलं नव्हतं. मग देवाला त्यांनी म्हटले एकदा
देवा तुम्ही मला सद्गुरू करायला सांगितलं, आता मी पूर्णत्व झालो का? मग देव म्हटले तुझी मी उद्या परीक्षा घेतो, तुझं पूर्ण झालंय की नाही बघू आपण. मग उद्या मी तुला भेटतो म्हटले. पांडुरंग उद्या म्हटले मी तुला भेटतो, तुझं पूर्ण झालंय की नाही बघू. मग ते सकाळी उठून आंघोळीला गेले, चंद्रभागेला आंघोळ करून आले, बाहेर नदीच्या काठाला बसले होते आणि धोतर वगैरे नेसून असं गंध उघळत बसलेले. गंध उघळत असताना ना, गंध त्या सांधावरती उघळत उघळत असताना तिथे एक किडा येऊन पडला आणि त्याने काय केलं, किडा कशाला आला म्हटलं आणि चिटकी मारली त्या किड्याला. किड्याला असं चिटली मारल्यानंतर बघा तो किडा उडून गेला आणि त्याने गंध लावला आणि परत पांडुरंगाजवळ गेले. अरे पांडुरंगा तू मला काय भेटलाच नाहीस की. देव म्हटले तू इथं नापास झालास रे. अरे त्या किड्याच्या रूपाने मीच आलो होतो. तसंच आहे आपलं पण. आणि आपण सद्गुरू करून देखील आपण म्हणतो देवा हायच कुठे. तर बघा किड्याच्या रूपाने मीच आलो होतो. मग नामदेव महाराजाला कळ, हे कसा अनुभवाचा भाग आहे. सद्गुरू केल्यानंतर अनुभव यायला लागतो आपल्याला. श्रवण करत 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 9व्या भक्तीतली पहिली पायरी श्रवण आहे. 9व्या भक्तीतली पहिली पायरी श्रवण आहे, मग कीर्तन, मग विष्णू स्मरण, 5 सेवन, अर्चन, वंदन, वंदास्य, सख्य आणि आत्मनिवेदनावर पोहोचणार आहे. आधी श्रवण पाहिजे. श्रवण म्हणजे ऐकल्याचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव श्रवण. मग बघा नामदेव महाराजांना कळल्यानंतर बघा तो कुठल्याही रूपात येतोय म्हटल्यानंतर मग कळलं. मग दुसऱ्यांदा परीक्षा घ्यायची ठरवली देवाने. आणि त्यावेळेला बघा नामदेव महाराज जेवत असताना ना तिथं कुत्र होऊन तिथं परब्रह्म आले होते आणि त्यावेळेला एक भाकरी ओढून घेऊन कुत्र पळत सुटलं होतं. मग त्यांच्या मागे नामदेव महाराज पळत पाठ लागल्यात. काय कुत्र्याच्या पाठीमाग लागल्यात. अरे कोरडी भाकरी कुठं खातोस, ही तुपाची वाटी घे. है ना. मग त्यावेळेला त्याचं पूर्णत्व झालेलं आहे. असं आपल्याला जर कुत्र आपली भाकरी जर घेऊन पाठ लागलं तर आपण काय घेऊन पाठ लागू? तुपाची वाटी नाही, आपण काय घेऊन पाठ लागू? काठी घेऊन पाठ लागू ना. हा तेच ऐकायचं होतं. म्हणजे काय, आपला जो भाग आहे ना, आपण पूर्णत्वाला आलेलो नाही. पूर्ण निरूपणा म्हणून एक समर्थाने एक समाज सुंदर मांडलाय बघा. त्यामध्ये पण बघा पूर्ण कोण आणि अपूर्ण कोण. आपले आता वेळ संपत आलेले, किती वाजले बरं? अजून एक 7 मिनिट. मग अधिष्ठानचा आणि भाग पूर्ण करूया. झाडाचं झाला, वेलीचं झाला आणि त्या झाडावरती बघा फळं लागलेले नाहीत तरी पक्षी आहेत. पक्षी आहेत ना. बघा फळं म्हणजे काय, आता जे आपण हे करतोय ना हा परमार्थ, या परमार्थात आपल्याला फळं दिसत नाहीत. मी आता हे श्रवण करायला लागलोय, आज ज्योतिताईने आपल्याला हे व्यासपीठ उभा करून दिलंय. यातून आपल्याला काय मिळणार आहे? यातून आपल्याला फळं मिळणार आहेत हे माहिती आहे, पण गोडी आपल्याला श्रवणाची आहे, गोडी आपल्याला परमार्थाची आहे, हे मिळणार आहे हे मला लक्षात येत आहे. तरीही आपण येतो एवढे जण जमलोत है ना, लय नाही थोडेफार तर संख्येने जमलेलो आहोत. हे कधी कळतं माहितीये काय? हे कळणं म्हणजे काय, त्या झाडावरती पक्षी बसलेले आहेत. म्हणजे आपण इथं बसलेलो आहे, फळाची अपेक्षा नाही आहे तरी पण आपण इथं बसलेलो आहे. तसं त्यांचा तिथं भाग दाखवलेला आहे. म्हणून बघा फळ आणि पुष्प आणि पत्रम पुष्पम फलम तोयम यथा गच्छति सागरम दाखवलेला आहे. म्हणून हे सगळा भाग आपल्याला तिथं पाहिजे. म्हणून बघा फळ दाखवलेलं आहे आणि झाडावरती काही नसताना तिथं आपण बसलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं काही प्राप्ती नसताना पण आपण इथं आलोत है ना. ही कशाच्या? श्रवणाच्या गोडीमुळे झालेलं आहे म्हणून दाखवलेलं आहे. आणि परत दाखवलंय हा तिथं शंख एक आहे बघा. शंख असतो ना, आपण शंख पूजतो बघा महाराज, की शंख पूजतो कसा तर बघा शंखाचा जन्म ऍक्च्युली कुठं झालेला आहे? खाऱ्या पाण्यात, समुद्रात ना. समुद्रात खाऱ्या पाण्यात जन्म झालेला आहे. मग तो शंख ना असा वाळवंटात येऊन पडतो. वाळवंटात येऊन पडल्यानंतर त्याचा किडा जातो, त्याच्यावरचा असा किडा निघून पडतो आणि मग तो शंख काय घेतो आपण घेतो, मग त्याला स्वच्छ धुतो आणि मग बघा धुवून काय करतो आपण त्याला स्टँड वरती ठेवतो आपण त्या शंखाला. आणि त्या शंखातनं आपण 4 पळ्या पाणी घालतो, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि मग त्याला काय तुळशीपत्र लावलेलं आहे. नंतर तुळशीपत्र नंतर लावलेलं आहे, आधी काय धर्म अर्थ काम आणि मोक्षाचे 4 पळ्या पाणी. तस मग तो पूजनीय शंख झाला. बघा कसं कसं आता आपला हा देह, शंख म्हणजे आपणच, सगळं आपल्याकडे. स्वस्तिक म्हणजे आपण येतो, कमंडूल म्हणजे आपण येतो, शंख म्हणजे आपण येतो, सगळा भाग आपल्याकडेच आणायचा. देही ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी.
असा सगळा भाग येतो. मग आता या शंखाचा जन्म, आपला जन्म खाऱ्या पाण्यात झाला, मातेच्या उदरात झाला, खाऱ्या पाण्यात झाला. मग हा येऊन कुठं पडला? वाळवंटात येऊन पडला, म्हणजे संसारात येऊन पडला ना. देवा हायस कुठं आपण म्हणतो ना असं. मग मग तो शंखाचा पूजनी कधी झाला माहितीये काय? त्या शंखाचा किडा निघून गेल्यानंतर मग त्याला घेतले सद्गुरूने ना. किडा आहे तोपर्यंत घेतले नाही, बरोबर आहे ना? होय तर म्हणा की मान आला म्हटलं. बघा किडा निघून गेल्याशिवाय घेतला नाही. म्हणजे आपल्या आतमध्ये किडे लय असतात ना, है ना. आपण म्हणतो ना यांच्याकडे काय बायका म्हणतात बघा, हा ती लय आतल्या गाठीची आहे म्हणतात बघा, आहे ना. आतल्या गाठी आता कृती असतात काय असतात कुणाला माहित नाही आपल्याला, त्यांच्याच गाठी माहित. ही जी किडा आहेत ना, ही निघून गेले ना मग आपण पूजनीय होतो. मग कामाचे किडा आहे, क्रोधाचे किडा आहे, लोभाचे किडा आहे, मत्सराचे किडा आहे, संशयाचे किडा आहे, दंभाचे किडा आहे, वासनेचा, भावनेचा, कृष्णेचा, तृष्णेचा, ही सगळी किडा निघून जातात. मग हा आता पूजनीय झाला हो. याच्याकडे आता काय नाही हो. मग हा सुंदर वागायला लागलाय हो. आता याच्याकडे काम नाही, याच्याकडे क्रोध नाही. मग आपण पूजनीय होतो. मग पूजनीय झाल्यानंतर मग आपल्याला स्टँड वरती बसवलं, म्हणजे हे व्यासपीठ दिलं. स्टँड म्हणजे काय? हे व्यासपीठ आहे. आणि आपला जो परमार्थ आहे, मग काय असेल तर आपला परमार्थ, वारकरी संप्रदाय घ्या, स्वाध्याय घ्या, बैठक घ्या, काय असेल ते घ्या. मग हे जे व्यासपीठ आहे ह्यावर आपल्याला स्टँड वरती बसवलं. आणि बसवल्यानंतर मग इथून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यात जर 4 पाळ्या पाणी घातलं ना, तसं आपल्याला इथून 4 पाळ्या पाणी घातलं. मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पाळ्या आधी पाणी आहे, मग तुळशीपत्र लावलेलं आहे. मग तुळशीपत्र म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष पाणी घातल्यानंतर मग हा आपला देह सत्वगुणी. सत्वगुण तुळशीपत्र म्हणजे काय? सत्वगुणी. सत्वगुणाचा झाला. अहो काय तुम्ही देवासारखे आहात हो, असं म्हणतात ना आता आपल्याला, है ना. म्हणजे देवाच्या गुणासारखे आहात, असा त्याचा भाग आहे. असो, तर हा सगळा शंकाचा भाग झाला. आणि कमंडल झालं, व्याघ्राजन झालं, पाणी. हा गाठोड असतं ना, गाठोड. ते गाठोड म्हणजे काय आहे माहिती काय? अजून टाइम आहे ना? हा अजून 2 मिनिटं. मग गाठोड आहे ना, ते गाठोड म्हणजे काय माहितीये काय? त्या गाठोड्यात बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमची माझी पुण्याई त्या गाठोड्यात बांधून ठेवलेलं आहे. ती गाठोड आहे ना, त्या सद्गुरूच्या चरणाजवळ आहे, म्हणजे परब्रह्माच्या चरणाजवळ आहे. ते आपल्याकडे नाही आहे. म्हणजे तुम्ही आम्ही पाप पुण्य किती करतो ना, ते त्याच्याजवळ लेखाजोखा आहे त्याचा. आपल्याकडे लेखाजोखा त्याचा नाही आहे. ते बरोबर यमदेव आपण जाणार ना, बाबा हे तू कर्म केलेलं, हे तू कर्म केलेलं, हे बघ आता बघायचं. लास्टचा भाग सांगतो आता, आठवला म्हणून सांगतो बघा, आणि निरूपणाला पण थांबू. आपण एक्सप्रेस वेनं जात असतो ना, आता समृद्धी हायवे ना, मुंबई नागपूर आहे बघा. एक्सप्रेस वेनं जात असताना बघा, त्या वेला ना असं लिमिट असतं, स्पीड लिमिट असतं. ह्या रोडला 120 न तुम्ही जायचं इथपर्यंत. 120च्या पुढे जर गेलं तर तिथे कॅमेरा असतात, है ना, कॅमेरा. आणि ते कसं असतं? सिक्रेट कॅमेरा असतो तो, है ना, सिक्रेट कॅमेरा असतो तो. आणि 130 न गेलं ना, बरोबर तो कॅमेरा कॅच करतो, सिक्रेट फोटो काढला जातो तो, आणि बरोबर चलन 15-20 दिवसानंतर आपल्या घरी येतं. लक्षात आलं? तसं आपला हा देह 120च्या पुढं, म्हणजे काम आहे, क्रोध आहे, सगळे ह्याच्यावरच येते, कामावर क्रोधावरच येते बघा. आणि तिथं बघा, हे जर देह ना आपला विषय वासनेकडे गेला, आणि तिथं बरोबर सिक्रेट म्हणजे काय? सिक्रेट म्हणजे काय? गुप्त. सिक्रेट म्हणजे गुप्त ना, गुप्त. आणि फोटो म्हणजे काय? चित्र. चित्रगुप्त. चित्रगुप्त फोटो काढतो बरोबर आपले, है ना. चित्रगुप्त आपले फोटो काढतो. आणि 15 दिवसांनी म्हणजे काय? आपण ज्यावेळेला जाणार ना, त्यावेळेला बरोबर आपल्याला चलन येतं. आणि तिथं त्याच्यावर चलन असतं तयार. ते हे बघ रे बाबा, हे तू गाडी त्यावेळेला लिमिट क्रॉस केला होतास, आणि त्यावेळेची हे तुला फाईन बसणार आहे. आता देवा सांगा आता फाईन काय असेल ते आम्हाला. तुझी फाईन आहे ना, जायचं तिकडं आता नरकात, है ना. मग असा सगळा भाग आहे. म्हणून आपल्याला परमार्थ करायचा तो सद्गुरूच्या आज्ञेनं, सद्गुरूच्या निष्ठेनं, सद्गुरूच्या भावनेनं, विषय वासना त्यागून आपल्याला हा परमार्थ करता आला पाहिजे. कुंडली गुरुद्वारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. झालेली श्री सेवा सद्गुरू चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित. आणि काय न्यून जर असेल तर या देहाला क्षमा करा. जे उत्तमाचं असेल ते सद्गुरूंचं म्हणून घ्या.